चला तर आता मी निघालो रेवदंड्यावरून. 3 वाजून गेलेत. ट्राय करतो कोरलाई फोर्टला आपण आजचा दिवस आपला सक्सेस होतोय का बघूया. ट्राय करतो. तिकडून एकदम समुद्राचा व्ह्यू पण एकदम भारी दिसेल. भरती आहे, पाण्याला भरती आहे. मगाशी मी समुद्र किनाऱ्यावर गेलो होतो, पाहिलं. तुम्ही पण बघालच इथे किती म्हणजे भरती आलेली आहे. ठीक आहे, चला मग त्या कोरलाई बीचला म्हणजे कोरलाई फोर्ट वर जाऊया. आता बघूया वरती जायला भेटते का. तुम्ही बघू शकता रोड हा समुद्राच्या किती साईडला आहे. जर पाणी वाढलं तर नक्कीच इथपर्यंत पाणी टेकेल. भरती तर आहेच. तर आपण आलेलो आहोत कोरलईला आणि इथून कोरलाई किल्ला राईट साईडला 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. चला तर मग जाऊया. एकदम मस्त वातावरण. समुद्रावरनं ट्राय करूया जायला रस्ता आहे का. नाही तर मग आपल्याला रिटर्न जावं लागेल. हा हाय 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 हाय, एक नंबर. बादशाही आहे का रस्ता जायला. बंदरावरनं आलं आपण. तुम्ही बघू शकता बोटी लागल्यात आपल्या बंदरावर, जे समुद्राच्या साईडला. आणि कोरलाईचा फोर्ट या साईडने आहे. एक नंबर व्ह्यू आहे. तर आता आपण आलेलो आहोत कोरलाईच्या लाईट हाऊसवर आणि मी इकडनं तुम्हाला एक समुद्राचा नजारा दाखवतो. बघा आणि तो तिकडे आहे कोरलाईचा किल्ला, बघू शकता. तुम्हाला जर कोरलाईच्या किल्ल्यावर जायचं असेल आणि लाईट हाऊसवर बघायचा असेल हा जो मागे येतो, तर इथे 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपये तिकीट देऊन तुम्ही येऊ शकता. मोस्टली तुम्ही जीपेच्या याच्या भरोश्यावर राहू नका, कारण की इथे फक्त कॅश चालते. तर माझं नशीब चांगलं होतं म्हणून इथे काही लोक फिरायला आले होते, त्यांनी दिले, मी त्यांना जीपे केले. मग सो कॅश असेल तर तुम्हाला एंट्री भेटेल, नाही तर मग परत तुम्हाला बाहेर जाऊन कॅश घेऊन यावं लागेल. पर पर्सन 20 रुपये एंट्री फी.
तर आता मी कोरलेच्या किल्ल्यावर जायला सुरुवात करणार आहे. माझ्या मागे पायऱ्या आहेत, बघूया. काका बोलले 20 मिनटं लागतात, मला किती वेळ लागतो तो बघूया. कारण का माझ्या मागे वजनी बॅग आहे, त्यामुळे मला तर नक्कीच अर्धा पाऊण तास लागेल. चला बघूया, सुरू तर करूया. बघा तरी पायऱ्या कशा आहेत आता. तर इथनं पहिलेच नाही तर पायऱ्यांमध्ये दमून नको जायला, म्हणजे झालं माझं. खडी चढाई बोलते ना, पायऱ्या अवॉइड करतो म्हणजे ताकद कमी लावायला लागेल. हे बघा, हे आहे लाईट हाऊस इकडे राईट साईडला, आणि हे कोरलाई किल्ल्याचा ते दीपस्तंभ म्हणजे लाईट हाऊस बोलतात. आता तिथनं मी समोरनं चढायला सुरुवात केली आहे, म्हणजे आपल्या ट्रेकला सुरुवात केली आहे मी. 3:35 आपण चढाई सुरू केलेली आहे. बघूया आता किती वेळ लागतो मला जायला. तार आहे, घाबरलो बोललो. तुम्ही बघू शकता कसं दिसतं, आणि अशा पायऱ्या आहेत. भरपूर दम लागला आत्ताच, बापरे दम लागला हो भरपूर. बघा पायऱ्या कशा आहेत, एकदम सरळ. आलोय ऑलमोस्ट. मध्ये तर पायऱ्या तुटल्या होत्या, खतरनाक बॅलन्स जात होता बॅगेमुळे. आलेलो आहे मी आता किल्ल्याच्या जवळ. बघू शकता तुम्ही, पूर्ण दम निघाला. हे असं होतं की आपण कधी चालत नसलो ना, नुसतं बसून काम करतो, त्याचे परिणाम आहेत की लवकर दम लागतोय. जय श्रीराम. आपण पहिले डाव्या बाजूला जाऊया, मग उजव्या बाजूला जाऊ. डाव्या बाजूला बघा कसं आहे. शत्रूवर नजर ठेवण्यासाठी असं हे बनवलेलं असतं. खाली, अरे बापरे, खाली जायचं होतं, बट अशा ह्याच्यात मी रिस्क नाही घेऊ शकत. कारण का जर काय पायाखाली असेल तर दिसणार पण नाही. बघा तर पूर्ण गरम झालं. मस्त वारा लागतं यार इकडे. आता आपण उजव्या बाजूला मगाशी बोललो होतो त्याप्रमाणे मी वरती आलेलो आहे, आणि इकडून पण तुम्ही बघू शकता ही तोफ आहे इकडे डाव्या बाजूला. आणि रेवदंडा म्हणजे तिकडे एक अंगरकोट किल्ला होता, त्या दिशेला इथं मेन म्हणजे त्या तोफेचा गोळा दोंडा साईडचा हा रेवदंडा साईडला आहे, बघू शकता. समुद्राचा व्ह्यू बघायला कसा दिसतोय. आता आपण इकडच्या आतल्या साईडला जाऊन बघूया. बघा कसा दिसतोय. आणि ती खाली मी तिथे गाडी लावली आहे. अजून वरती जायचं आहे आपल्याला त्या बाजूला. बघा गवत किती वाढले बघा तुम्ही. माझ्या कमरेच्या वर लेवलला गवत आहे इथे.
काही काही गवत एवढी मोठी आहेत की माझ्या हाईटच्या पण डोक्याच्या वरनं जात दिसतंय असं. सो जरा अशा ठिकाणी याल तर जरा सांभाळून या, शूज घालून या. आपल्याला समजू शकत नाही की पायाखाली काय काय असेल. साप किंवा विंचू जास्त शक्यता असतात अशा ठिकाणी, तर जरा काळजी घ्या तुम्ही पण. वरच्या बाजूला आलेलो आहे मी आता. हाय बुरुज आहे आणि इथनं आतमध्ये तिकडनं वरती जायला जागा आहे. आपण जाऊया थोड्या वेळात. पहिले सरळ जाऊन येऊया. तुळशीचं वृंदावन आहे आणि हे ते शंकराची पिंड आहे. एक छोटी नंदी आणि फोटो लावला आहे. तर आपण आता जरा दर्शन घेऊया महादेवाचं. बघा नंदी आहे आणि एक्झॅक्ट समोर पिंड आहे आणि फोटो आहे शंकराचा आणि पार्वती आणि गणपती बाप्पा आहेत. एकदम टॉप लेवलला आहे. इथे एक तोफ आहे बघा. अशीच तोफ समोरच्या बुरुजावर पण आहे, बरोबर मोठी. एक तोफ आहे ती या दिशेने आहे. हे बघा आणि हा जो रस्ता आहे तो मेन एंट्रन्सला, तो झाडाझुडपाने बंद झालेला आहे. हा आहे वाटतं. जो मी विचारला होता मागाशी की इकडनं यायला रस्ता कसा, पण इकडनं तुम्ही बघू शकता झाडी वगैरे खूप आहे, त्यामुळे आपण तिकडनं आलो. एंड आहे ना. ही विहीर आहे, त्याच्यात पाणी आहे. पाणी स्टोअर करायची प्रोसेस पण खूप भारी आहे बघा. बघा किती उंच उंच गवत आहे बघा. माझ्या हाईटच्या लेवलला आहे एवढीच वाटते. पूर्ण किल्ला फिरून झालेला आहे आणि पुढे जायला तर पूर्ण झाडी होती आणि त्या बाजूला पण झाडी होती. तुम्ही पाहिलेत की पूर्ण माझ्या हाईट एवढे गवत उगवलेलं आहे. बोललो पुढे जाण्यात काही अर्थ नाही, कारण का थोडी रिस्क वाटली म्हणून गेलो नाही. तर आता मी किल्ला उतरणार आहे.